दिल्ली कार स्फोट प्रकरणाची चौकशी एनआयएकडे केंद्रीय गृह मंत्रालयाचा निर्णय तर तब्बल 2 तास सुरू असलेली केंद्रीय गृह मंत्रालयातली बैठक संपली। अमित शहांच्या अध्यक्षतेखाली झाली बैठक। दिल्लीतल्या स्फोटाला जबाबदार असलेल्यांना आणि षडयंत्र रचणाऱ्यांना सोडणार नाही, दोषींना कठोर शिक्षा देणार। भूतानमधून पंतप्रधान मोदींचा हल्लेखोरांना थेट इशारा। I-20 कारचं बदरपूर टोल प्लाझाचं सीसीटीव्ही फुटेज समोर। मास्क घातलेला उमर सीसीटीव्हीत कैद। सकाळी 8:13 सीसीटीव्ही फुटेज समोर। पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये भीषण स्फोट। पुन्हा एका कारमध्ये स्फोट झाल्याची माहिती। स्फोटात 11 जणांचा मृत्यू, 21 जण जखमी। कोर्टाबाहेर स्फोट झाल्याची माहिती। महाराष्ट्रात सध्या सर्पाकार परिस्थिती। 3 सापांच्या शिपट्या एकमेकांच्या तोंडात, तिघेही एकमेकांना गिळायला बसलेत। ठाकरेंची महायुतीवर टीका। एकनाथ शिंदेंचा सुनील राऊतांना फोन करून संजय राऊत यांच्या तब्येतीची केली विचारपूस। उद्या प्रचंड मोठा घोटाळा समोर आणणार अंजली दमानी यांचा गौप्यस्फोट, तर अजितदादांनी राजीनामा देणं अपेक्षित, दमानी यांची मागणी। निलेश गायवळ टोळीवर अजून एक मकोका। निलेश गायवळसह त्याचा भाऊ सचिनवरही मकोका। वारजे पोलीस ठाण्यात खंडणी प्रकरणी गायवळला दणका।